फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग मिड ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षण. ओ पहिला चेंडू आडव्या बॅटने पाठवून दिला. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार चौकार. खराब लाईन आणि त्याच्यावरती योग्य उत्तर दिलं यावेळेला आपण तर अनिलने चौकाराने खातं उघडलं होतं यावेळेला सिद्धीने एक संघाचं. चार धावेने खातं उघडलं अनिलचं. चार धावेने खातं उघडलं संघाचं. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले होते त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डीजे मास्टर ध्रुवास अलीमकर फुलटॉस पुण्याला खोदून काढलाय चेंडूला. डाऊन ग्राउंडच्या मध्येतून मिळवणारा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. अजय येतोय एकच धाव. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय अनिलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू चौकार नंतर दुसऱ्या चेंडू ती सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट केले. आज भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच देखील आपण पाहू शकता ट्रॉफी मध्ये चॅम्पियन ट्रॉफी. साहिल गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईकला आपण लाराला पाहू शकता. खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय चेंडू मिडॉनला गेलाय जोपर्यंत क्षेत्र मिसफीड झाली. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते त्याला मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. मिसफीड झाली त्याच्याकडून. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या दाखल सिद्धीने एक संघ प्रथम बॅटिंग करतोय. 6 धावा. अनिलने पहिल्या चेंडूती चौकार मारला खातं उघडलं त्यानंतर स्ट्राईकला आपण तर लगेच एक धाव घेऊन अनिलला स्ट्राईकला आणलं. लाराला स्ट्राईकला आणलं. लाराने देखील खातं उघडले. साईल राईट आर्म ओव्हर विकेट मारत होते. स्वीप केल्या पाठवलं यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून फ्लॅट सपाट पाल असतो. षटकार षटकार आला अनिलच्या बॅटमधून. अनिल चांगली बॅटिंग करतोय. साहिलच्या गतीचा वापर करतोय यावेळेला. गती इथे मात्र आपण प्रचंड बघायला मिळते आणि त्या गतीचा पुरेपूर फायदा घेतोय अनिल. ध्रुवास वडापाव प्रत्येकाला आवडतो आणि त्यामुळे सॉंग लावलंय तुझ्या नशिबाचा झालाय वडापाव. 12 धावा. साईल पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अनिल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. फुल टॉस होता यावेळेला. हा चेंडू जर सरळ बॅटने खेळला असता ना अनिल तर कदाचित सीमारेषा पार देखील गेला असा चेंडू. एकच धाव. धावसंख्या धाव फलकाती 13 धावा. संदीप भाडेला आपण पाहू शकता प्रचंड मेहनत यावर्षी. संदीप देखील आपण एसपी पॅनल मध्ये भरपूर चर्चेत नाव राहिलंय. दशरथ असतील, संदीप असतील, मनोज असतील, रमेश म्हात्रे असतील, प्रसाद शास्त्रबुद्धे. नाही पंचांनी खूप चांगली पंचगिरी खेळली आहे त्यामुळे सातत्याने त्यांना आमंत्रित केलं तर प्रत्येक स्पर्धेत. साईल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला लाराला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर विकेट मार्क होतो. P1 मधले षटक करतोय. हो चांगला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला मिड विकेटला डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्र 2 धावा होत आहेत का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनिलचं कौतुक करेल कारण अनिलला माहिती मला डेंजर एंडला यायचंय त्यामुळे तो वेगाने धावतोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या पहिल्या षटकामध्ये काय घडलंय. एक षटकार आला एक चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सिद्धीने एक संघाने एक फ्लाइंग स्टार्ट दिलाय. खास करून अनिलचा कौतुक करत. त्या बॅटमध्ये एक चौकार आला एक षटकार आला. स्ट्राईकला आता अनिलच असणार आहे. 9 षटकाला लाराला आपण पाहू शकता. 6 षटकांची मॅच लिंक फॉरवर्डच्या आपण पाहतोय. प्रत्येक संघावर खेळताना आपल्याला मॅच बघायला मिळेल. संदीप भाणे प्रचंड मेहनत बघा. नाईट पर्यंत मला वाटतं 2:30 ते 3 वाजले असतील. त्यांना घरी यायला 4 वाजले असतीलच. 4 वाजले बरोबर आहे. तर आम्हाला माहिती 1 तास 5 वाजले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात आलेत. प्रचंड मेहनत. बॉलच राहुल आलेत. ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लागला. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 16. राहुल आलाय.
16 धावा धावफल करते. एच प्रसाद सर देखील आमच्यासोबत जॉईंड आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आपण पहिले तर इथे येऊन मॅच पाहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला राहुलला आपण पाहू शकता, लाराला पाहू शकता ऑन साइडला शॉट पॉइंट लेग शॉट लेगला क्षेत्रक्षण स्कोअर लेगला क्षेत्रक्षण मिड विकेट लेग क्षेत्र आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण तैनात आहे. हो चेंज ऑफ पेस होता यावेळेला, गती परिवर्तन होता. ऑन साइडला बॅटने मिड विकेटला क्लिअर करत होता. डॉट चेंडूची समाप्ती ऑफ साइडला क्षेत्रक्षण शॉट टर्मॅन बॅकवर्ड पॉइंट पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. 16 धावा. फटका चांगला स्टँड अँड डिलीवरच्या माध्यमातून हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता. बिग विकेट लाराला मैदान सोडावं लागतं. यश मिळते राहुलला. बॅटर बाद. राहुल बाद झाला. त्यांची जागा भरून काढण्याने अजय येतोय. अजित सिंग येतोय. अजित सिंग कडे प्रचंड गुणवत्ता आहे, ताकद आहे. एक अष्टपैलू खेळाडू, पण इथून आता चांगली बॅटिंग करावी. खास करून अनिलला आता जास्तीत जास्त स्ट्रायकर आणणं फार गरजेचं आहे. अजूकडे ती ताकद ती गुणवत्ता आहे. पण आता 2 विकेट्स गेल्या त्या षटकामध्ये. 16 धावा धावफलकाती धावा थांबल्यात. आता एकच धाव आली आतापर्यंत. राहुल राईट राऊंड तिकडे मारा करतोय. स्ट्रायकला अजित सिंग. फुल टॉस आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळालाय. चेंडू वेगाने चाललाय. थर्ड बॅनला 2-2 क्षेत्रक्षण पाठला करतायत. चेंडू अधिक वेगाने सीमारच्या पार. चौकार. चौकार आलाय. धावसंख्या धावफलकाती 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना सिद्धिविनायक संघ 20 धावा. अजित सिंगच्या बॅटमधून एक चौकार आलाय. खातं उघडलं त्याने. केतन
करताना सिद्धिविनायक संघ वाल्मिकी लेवन संघाने चांगली गोलंदाजी केली. या षटकात तब्बल 5 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आलाय. पाचव्या गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला. नाही, इथून आता अनिलला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अज्जूकडे तेवढी ताकद गुणवत्ता आहे, त्याला देखील त्याला साथ द्यावी लागणार आहे. आसिफ आलाय गोलंदाजी मार्कवर. आसिफ आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक गुणवते. 20 धावा झाल्यात सिद्धिविनायक संघाच्या. वाल्मिकी लेवन संघाने टॉस जिंकलाय. आसिफ गोलंदाजी मार्कवर. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर कट करायचं होतं. यावेळेला टेक ऑफ झाला गुडलास, पण चेंडू सरळ निघून गेला. कट करायचं होतं अनिलला. डॉट चेंडूची समाप्ती. आसिफने सुरुवात चांगली केली. राऊंड इकडनं मारा करतोय आमच्या समाज कक्षा इनकडून स्ट्राईकला अनिल. और या बॅटनं वळवला चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. वाल्मिकी लेवन संघ किती चांगली मैदानावर बघा खेळ करतोय. खूप चांगले बॅटिंग देखील देतोय. धाव संख्या 21. अजित सिंग आता परत स्ट्राईकला आलाय. गोलंदाजी मार्कवर आसिफ. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण अज्जूला पाहू शकता. अज्जूसाठी क्षेत्ररक्षण थोडस बदललंय, कारण डाव्याने उजव्या हाताची जोडी आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षण वाडी लॉंगला डीप मध्ये आपण पाहू शकता. त्याला देखील मिड विकेटला तैनात केलाय. डीप स्क्वेअर लेगला. हो, ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. फटका खूप चांगला यावेळेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चौकार असेल तर चौकार सांगा खेळाडूंनी. चौकार आहे का? चौकार आहे. संख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 25. आसिफ गोलंदाजी मार्कवर. अजित सिंगच्या बॅटमधून चौकार येतोय. 2 चौकार आलेत. ओ, चांगला चेंडू फ्लिक केला या वेळेला. खूप चांगला बॉटमचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक येतो या वेळेला, पण तर मिडविकेटरना चांगली फेकी देखील बघायला मिळते. एकच धाव. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 26. अजित सिंग आला आणि धावफलक हलता ठेवलाय. 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. पार्टनरशिप एक चांगली होताना दिसते, कारण का सिद्धिविनायक संघासाठी उपयुक्त अशी पार्टनरशिप बघायला मिळते 2 बॅटरांच्या माध्यमातून. आसिफ तो अनिल. हो, चांगला चेंडू. त्याच्या ऑफलाईनचा चेंडू यावेळेला कोलाट टाकला होता चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती ते जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. आसिफच्या माध्यमातून एक चौकार आल्यानंतर कमबॅक बघा किती चांगलं केलंय. 16 धावा, 26 धावा धावफलकातील लागल्या आहेत. चेंडू बाकीत अजून या षटकातील विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आसिफ राईट राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला अनिल. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडूला पाठवून दिलाय. फाइंडिंगला बीट करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाधीत 30. आसिफने धावा दिल्या या षटकामध्ये. तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत तब्बल 10 धावा दिल्या आहेत. मिसफील्ड मुळे आपण तर 2 चौकार आले आहेत. कारण येणाऱ्या 18 चेंडू मध्ये झाले धावा 30 आणि अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण इथून आता वाल्मिकी लेवन संघ किती धावा करतोय जाणण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा आपण. तर 3 षटकांसाठी आमचे साथी समालोचक सर यांच्याकडे धन्यवाद. टाकून 2 विकेट काढल्या. आसिफचं 10 धावांचं षटक. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4. गोलंदाज घेऊन येते समोर अज्जू सिंग. राहुल पुन्हा सेकंड स्पेल मध्ये. पहिला चेंडू. हो,
दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा खूप चांगला ठेवला आहे, लेंथ खूप चांगली ठेवली आहे. बॅट्समन स्ट्रायकिंगला अज्जू समोर एक चांगला चेंडू हाताळला आहे तो राहुलने. कारण आपण बघतो की पॉवर प्लेमध्ये फक्त 5 धावांचं त्याने षटक टाकलं होतं, 2 विकेट्स काढल्या होत्या. कॉन्फिडन्स त्याचा वाढला आहे आणि निश्चितच चांगली गोलंदाजी करेल याच्या त्रिमात्र शंकरने बघायचं आहे. 3 षटकांकडे धावसंख्या 30 आहे, सगळा करंट रन रेट 10चा आहे आणि तो रन रेट आता बघायचं वृद्धिगत होणार की कमी होणार. मिस टाइम क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये जज करतोय, सांगितलं मी घेऊ शकतो, इट्स माय कॅच आणि फलंदाज बाद, बिग विकेट. गोलंदाजी केली दोन्ही षटकांमध्ये अप्रतिम आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण बघतोय ती गोलंदाज राहुलची. एकमेव चौकार आतापर्यंत त्याच्या विरोधात आलाय पहिल्या षटकामध्ये. फुल नो बॉल, लीडिंग एज, आउटफील्ड फास्ट आहे, 2 टप्पे घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, चौकार. आतापर्यंत मारलेले आपल्या बॅटमधून. गुड बॅटिंग बाय अनिल. स्टेप आउट होऊन चांगला कव्हर मध्ये फटका. 2 धावाचा प्रयत्न निश्चितच दोन्ही फलंदाज करणार, दुर्गेश आणि अनिल, आणि 2 धावांची मदत, धावसंख्येत भर. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस 38 धावा, 8 धावात 2 धावा फक्त कमी पडतात. रन रेटच्या हिशोबाने आपण जर बघितलं तर 3 षटकाखेर 10चा रन रेट होता, 30 धावा होत्या धावफलकावर. 4 षटकाखेर 38 धावा. रन रेट थोडासा घसरलाय, 9.5चा बघायला मिळतोय आणि अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. राहुलची दोन्ही षटकं संपली आहेत, त्यामुळे एक सुटकेचा निश्वास टाकला असेल बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक या संघाने.
आहेत. त्यामुळे आपल्या खेळाडूंना आपण स्वतःच एक प्लॅटफॉर्म निर्माण करायला हवा हे त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळतंय. आणि खरंच कौतुक करावं लागेल आयोजकांचं की अविरतपणे क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. एकही वर्षाचा खंड पडलेला नाहीये. कंटिन्यू क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे. सलग 9वं पर्व तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. निश्चित आयोजकांना आपण जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहे की आपल्या विभागातल्या खेळाडूंना किंवा आपल्या नगरमधल्या खेळाडूंना जास्त संधी मिळत नाही. मोठ्या प्लॅटफॉर्मवर काही मोजकेच खेळाडू आहेत. मी अक्षयचा उल्लेख करेन, इव्हन अजयचा उल्लेख करेन, मी दुर्गेशचा उल्लेख करेन. असे काही जे खेळाडू ज्यांना मात्र मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळते पण हे मोजकेच खेळाडू आहेत फक्त, बाकीच्यांना संधी मिळत नाही. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, अचूक टप्प्यावर आसिफ गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय, डॉट टाकलाय आसिफने. धावसंख्या थांबली ती 38 वर. 38 इन द 5th ओव्हर. दुर्गेश, oh what a shot, stand and deliver, what a connection, beautiful stroke, षटकार. काय टायमिंग केलाय चेंडूवर, ताबडतोड फटका. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप लांब लचक दूरवर फेकून दिलंय ते म्हणजेच दुर्गेशने. वाडिश लॉंगॉन बाउंड्रीला क्लिअर करताना आपण बघतो की षटकार दुर्गेशच्या बॅटवरून पहिला आलाय. धावसंख्या 44, 44. बघाच की धावसंख्येचं लक्ष, उद्दिष्ट, ध्येय, टार्गेट इथे सेट करतोय सिद्धिविनायक 11. कव्हर्स मध्ये फटका, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, चेंडू त्या ठिकाणी आणि चेंडू हुलकावणी देऊन निघून गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावा. समोर उचलले, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ कनेक्शन, मॅग्निफिसंट शॉट, षटकार. थँक्यू दुवास. त्याचबरोबर 50 धाव सुद्धा पूर्ण होतात. 50 आणि धावसंख्या 54. अजून एक चांगला चेंडू होता. बॅट्समन पासून थोडासा बचावला चेंडू होते थ्रेट विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपर कॉड यांचं अपील करतोय पण त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आतापर्यंत मैदानावर बघतोय तेच बघतोय चित्र. 54 धावा, 54 आफ्टर 5 ओव्हर. करंट रन रेट 10.680. धावा धावफल करत 5 षटकांच्या अखेरीस. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. विनर टीम मध्ये लगेचच नेक्स्ट मॅच खेळवली जाईल याची मात्र नोंद घ्या. बिग बॅश राऊंड रॉबिन पद्धत आहे ही स्पर्धेची. बिग बॅश फॉर्मॅट, राऊंड रॉबिन फॉर्मॅट. प्रथम क्रमांक रोख रुपये 30,000 आकर्षक भव्यदिव्य चषक. द्वितीय क्रमांक रोख रुपये 20,000 आकर्षक भव्यदिव्य चषक. मालिकावीरसाठी चषक आणि बॅट आहेत. गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी प्रत्येकी शूज आणि चषक आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट YouTube वाहिनीवरती स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग शेवटचे 6 चेंडू शिल्लक. बोलिंग मार्कवर सावंत. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड रागाडीचा फलंदाज अनिल. हो हो व्हॉट अ शॉट. चेंडू उंच गेलाय, लांब लचक, दर्जेदार फटका, षटकार.
ओ व्हॉट अ शॉट. हा फटका चांगला आहे, थेट पाठवलाय बागेमध्ये, सीमारेषेबाहेर. दर्जेदार षटकार. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आखाडीला आल्याने काय जबरदस्त बॅटिंग करतोय अनिल आपल्या बॅटमधून. धावसंख्या 68. फुलटॉस आहे, बॅटर घेतला त्या ठिकाणी, शतशक जज करतोय आणि झेल इथे पकडला. इथे मात्र झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद होईल, पण काय इनिंग प्लेस केली आपल्या संघासाठी. व्हॉट अ बॅटिंग बाय अनिल. फलंदाज बाद. अडतीस धावांची अप्रतिम खेळी, एक बेधुंद करणारी फलंदाजी आपण बघितली अनिलची. अँड व्हॉट अ नॉक, मॅग्निफिसंट बॅटिंग बाय अनिल. षटकार जर आपण बघितले तर षटकार मारले आपण मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच फलंदाज 3 षटकार लगावले आपल्या बॅटमधून आणि 3 चौकार, 3 षटकार, जागेवर 30 धावा कुठल्या आहेत आणि 38 धावांची एक बेधुंद करणारी फलंदाजी आपण बघितली. बॅटिंगसाठी रोहित येतोय 6व्या क्रमांकावर स्ट्रायकिंग एंडला दुर्गेशच्या सोबत. ऑनसाइडला पुलचा फटका, त्या ठिकाणी शतशक डीप मध्ये उभा आहे. थोडासा फंबल त्या ठिकाणी, 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. अजून धावा येतील. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे, वेगवान आहे, भरपूर धावा मिळतील. एकूण 6 धावा ऍड करतो धावफलकावर. ओव्हरथ्रो आणि 6 धावेमुळे धावसंख्या 74. 74 धावा धावफलकावर. आणि 6च्या 6 धावा फलंदाजच्या अकाउंटमध्ये ऍड केल्या जातील, रोहितच्या अकाउंटमध्ये. 74 धावा. मागच्या सामन्यात आपण बघितलं की 89 धावसंख्येचं लक्ष्य पार झालं नाही, ते एक ओंकार संघाकडून. ओ व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. धावसंख्या तब्बल 80 आणि 81चं लक्ष असेल ते मैदानावर वाल्मिकी 11 संघासमोर. तीन षटकावर फक्त 30च धावा होत्या धावफलकावर आणि मागच्या 3 षटकात तब्बल 50 धावा खर्च केल्या आहेत. सावंतचं 26 धावांचं षटक, आसिफचं 16 धावांचं षटक, इकॉनॉमिकल राहिला फक्त तो राहुल 8 धावांचं षटक त्याने टाकलं. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला राहुलने, धावा खर्च केले ते 13 आणि 3 विकेट त्याच्या नावावर. आसिफच्या 2 षटकात धावा आले ते 26, त्याला विकेट मिळालं नाही, पण सावंत षटक निर्णायक षटक अत्यंत महागडं ठरलं. तब्बल 26 धावांचं षटक बघायला मिळालं आणि सामना इथे आपण बघतोय की
81 धावसंख्येचं लक्ष आता असेल ते वाल्मिकी 11 संघासमोर. 81 टू विन फॉर टीम वाल्मिकी 11. जसा सामना सुरू होईल पुन्हा आपण ऐकूया या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होईल जेव्हा वाल्मिकी 11 तेव्हा 81 धावसंख्येची कहाणी पहिल्या 3 सत्रामध्ये 3 षटकांमध्ये ऐकूया. अत्यंत लेजेंडरी कॉमेंटेटर आपल्या डोंबिवलीचे ऐकूया बाळू पाटील जावा. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर. पुन्हा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा आल्या, कारण 3 षटकामध्ये फक्त 30 धावा होत्या. पण त्यानंतर वाल्मिकी 11च्या गोलंदाजा हल्ला चढवला, खास करून सिद्धोनीच्या बॅटरने अनिल असतील आपण बघितलं तर लेफ्ट हॅमर बॅट्समन त्यांनी देखील हल्ला चढवला आणि इथून चांगली बॅटिंग करावली. खास करून अजय हा त्यांचा प्रमुख बॅटर आहे, त्यांनी जर बॅटिंग केली तर इथून या धावा करू शकतो. वाल्मिकी 11 संघाकडे देखील तेवढी चांगली ताकद आहे बॅटिंगची. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिजे तर किती धावा केल्या जातात वाल्मिकी 11 संघाच्या माध्यमातून. 81चं लक्ष. 3 षटकामध्ये धावा 50 आल्या आणि शेवटच्या षटकात तर आपण बघितलं तर तब्बल धावा आल्या 26. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, खास करून अजयला. अजय एक बॅटर असा आहे की कधी काही करू शकतोय. दोन पंच देखील आमचे जात आहेत. संदीप भाणे मॅन फ्रॉम अडिली, विजय पाटील मॅन फ्रॉम पडले. खूप चांगली पंचगिरी राहिली त्यांची, त्यांना धन्यवाद देऊ आपण. कारण का 13 पूर्णांक आपण तर धावा आता करायच्या, तिथून 81 म्हणजे 13 पेक्षा जास्त सरासरी धावा करायच्या. 13.5च्या सरासरी 13.5च्या सरासरी धावा करायच्या. सलामीची जोडी कोण जाते मैदानात पाहिजे. चला अजय लवकर. राहुल आणि आपण पाहू शकता यावेळेला राहुल आणि सावंत जोडी मैदानात. राहुल आणि सावंत जोडी गोलंदाजी मार्कवर अजित सिंग येतोय. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. अजित सिंग आला गोलंदाजी मार्कवर. करत 30 चेंडू मध्ये आपण तर तब्बल इथून धावा करायच्या. तब्बल 36 चेंडू मध्ये आपण तर 6 षटकांची मॅच आहे. 81 धावा होतील धावा. राहुल आणि आपण तर सावंती जोडी मैदानात दाखल झाली आहे. अजित सिंग गोलंदाजी मार्कवर सामना सुरू होतोय. पहिला चेंडू फ्लिक केला, बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला, पाठवून दिला चेंडूला स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. षटकाराने धावाला सुरुवात केली, आक्रमणाला सुरुवात केली. अज्जू राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो. शकलो स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पंच वाईड ची खूण करतायत. अनिलचं कौतुक करेल, किती अपील जोरात केलं तर, आत्मविश्वासाने कॉन्फिडन्सने अपील केलं तर.
अच्छू पहिल्या गोलंदाजी मार्क शकला राहुल राईट आर्म राऊंड द गड मारा करतोय ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार चौकार अकरा धावा 13.5च्या सरासरीने धावा करायच्या आहेत 11 तर आल्या आहेत चांगली बॅटिंग करतो राहुल सुरुवात दमदार बघायला मिळते पॉवर प्ले मध्ये खास करून पॉवर पॅक बॅटिंग बघायला मिळते ऑल साइडला शॉट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण शॉर्ट स्कोअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्र मिड विकेटला आपण पाहू शकता मिड ऑन लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता ऑफ साइडला शॉर्ट टर्न पॉइंट कव्हर्स लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण ओपन ऑन साइडला फ्लिक करायचा होता पंच सांगतायत की हा चेंडू इष्ट्या सोडून जाणार होता चांगला चेंडू होता यावेळेला कमबॅक चांगलं झालं अज्जू सिंगचं नाही आमच्या सोबत प्रसाद सर देखील जॉन डे त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया वेळ नव्हता आपण वेळ काढला त्यांनी कारण दुसऱ्या स्पर्धेत जायचं पण त्यांनी नाही डोंबोलीतली स्पर्धा ती कव्हर करणं फार गरजेचं ओ चेंजा पेस गती परिवर्तन राहुलने लवकर शॉट सिलेक्शन केलंय डॉट चेंडूची समाप्ती अजू हो पुणेदा स्वीप करत होता डॉट पंच वाईट ची खूण करतायत 12 धावा लेग स्टंप सोडून जाणार थोडासा चेंडू होता अज्जूने एंड बदललाय सुरुवात चांगली केली होती राहुलने पण त्यानंतर थोडासा संघर्ष करतो मैदानावर बारा धावा धाव फलकती लागल्यात चेस करतोय वाल्मिकी 81 संघाचा 81 धावांचा पाठलाग करायचा आहे चेस करतोय 81 12 झालेत ऑन साइडला पूल केलाय खेचलाय चेंडूला मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार अजय सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्राइकला राहुल उपनेता पूल केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे थट्या सर्कल मध्ये विकेटची शक्यता होती डायरेक्ट हिट झाला कदाचित विकेट मिळाला असता एक्स्ट्रा धाव देखील मिळाली असती ते डॉसक धाव फलकाते 19 धावा एक चांगला स्टार्ट बघायला मिळाला कारण 81 धावांचा पाठलाग करताना प्रशासन एक चांगला स्टार्ट दिलाय 19 धावांची दमदार आपण तर सुरुवात दिली राहुल आणि सामंत या दोन बॅटरांनी खास करून राहुलनी खूप चांगली आक्रमक बॅटिंग केली अज्जू सिंगच्या अगेन्स्ट त्यांनी आक्रमण केलं पछाता P2 मध्ये कोण येतो गोलंदाजी मार्कवर खरं सावली मैदान म्हटलं ना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानात कोणतीच धावसंख्या सेफ नाहीये काल देखील बघा आपण आता इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मॅच झाली आपण आता इंग्लंडने प्रथम बॅटिंग 350 धावा केल्या त्या सहजतेने पार केल्या एक वेळेला संघर्ष करतो पण त्यानंतर जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली दोन लेफ्ट आर्मच्या बॅटर च्या माध्यमातून दोन्ही आपण आता एसटी रक्षक होते एकोणीस धावा दाखल करते गोलंदाजी मार्क राहुल आला गोलंदाजी उंचपुरा गोलंदाज देसाईगाव एंड कडून स्ट्रायकरला आपण पाहू शकतो यावेळेला राहुल तो राहुल आला गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला वळवलं मनगटाच्या साह्याने चेंडू वेगाने चाललाय फाईन लेग सी मारशा पार चौकार 23 धावा दाखल कर दी खरं वाल्मिक वाले सांगतात बारी बारी सबकी बारी पहिली तुम्हारी बारी अब हमारी बारी
नाही, वाल्मिकच्या शेवटच्या गोलंदाजाने 26 धावा दिल्या आहेत. कदाचित सर्व त्याला सांगतायत की अशी गोलंदाजी करायची नव्हती, तुला चांगली गोलंदाजी करायची ती. सावनच बॅटिंगला आलाय, पण अजून बॅटिंग सावनच्या बॅट मधून अजून खातं उघडलं नाही त्यांनी. खातं उघडायचं सावनला. 26 दिले आहेत, तो किती करतो पाहिजे. राहुल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक बीट, काय क्षेत्ररक्षण केलं लाराने. चौकार वाचवलं, अन्यथा चौकार गेल्याचा थर्मॅनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, हाताचा नाही पण पायाचा वापर केला आणि चेंडू थांबवला यावेळेला. 24 धावा धावफल करतोय आपण पाहू शकता. राहुल गोलंदाजी मार्क करता. स्ट्राईक एंडला सावंत आलाय, ज्याने 26 आपण तर धावा दिल्या. तो किती करतोय पाहायचा. आता पंचांकडून गार्ड घेतोय. पीटूचं षटक चालू आहे. ऑन साइडला शॉट पॉइंट लेग, एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला आपण पाहू शकता. एक मिड विकेट रिझर्व मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. राहुल पूल केला, पाठवून दिला यावेळेला लॉंग लेडला. फटका खूप चांगला आहे. 26 मधल्या 4 तता वजा करू, अजूनही त्याला 24 करायचे आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धाव फलकाती वाल्मिकी लेवल संघाची 28 धावा. नाही, अजय देखील नेहमी सलामीला येतो, पण तो आता आनंद घेतोय राहुल आणि सावंतच्या बॅटचा. आपण तर बॅटिंगचा खूप चांगली बॅटिंग केली जाते. 28 धावा. 28 धावा. राहुल पुणे गोलंदाजी मार्कवर. सायकेला सावंतला आपण पाहू शकता. 26 दिल्या, 4 तक गेले आहेत त्याने. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क होतोय. हो, पुणेचा पूल करायचा होता यावेळेला. पंचांकडे कॉड बॅनचा अपील केलं जातं. पंच सांगतायत की कुठे चेंडू लागलाय. अठ्ठावीस धावा धावफल करती लागल्यात. 81चं लक्ष. पहिल्या मॅच मध्ये 88 झालं, 81चं लक्ष. राहुल पुण्याचा टर्न करत होता ऑन साइडला. पंच वाईट चिखून करत आहेत. अवंत भर धावसंख्या धावफल करती 29 धावा. प्रथम बॅटिंग करताना 80 केले आहेत सिद्धिविनायक संघाने. राहुल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारत होता. स्ट्राईकला सावंतला आपण पाहू शकता. हो, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला. पूल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. या चेंडूवर नक्कीच प्रशासर मध्ये षटकार चौकार यायला पाहिजे होता, पण लवकर शॉर्ट सिलेक्शन केला. चेंडू नंतर आला. अजय सारखा बॅटर बघा सांगतोय की कशा प्रकारे बॅटिंग करायची. प्रत्येक जण आपल्या लँग्वेज मध्ये काहीतरी सांगतोय बॅटरांना. राहुल राईट अप ओव्हर द कडे मारा करतोय. हो, बॅकफुट गेला, कट केला यावेळेला. गॅप शोधले का पाहिजे. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबला यावेळेला. थोडासा डावट देखील झाला, गती कमी झाली. बॅकफुट पॉइंट आणि पॉइंट मधनं चेंडूला काढलं तर धावसंख्या धावफल करती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता वाल्मिकी इलेव्हन संघ 30 धावा. आणि जर विचार केला तर सिद्धिविनायक संघाने 3 षटकामध्ये 30 धावा केल्या, पण वाल्मिकी इलेव्हन संघ इथे मित्रमाने पुढे, कारण की त्यांनी 15च्या सरसरीने 30 धावा कुठल्या 2 षटकामध्ये. अजून 51 ची गरज आहे येणाऱ्या आपण तर 24 चेंडू मध्ये. 81चं लक्ष. 51 ची गरज आहे. 51 धावांची गरज आहे. पचता इथून गोलंदाजीसाठी कोण येतो पाहिजे. अजित सिंग येतोय की दुसऱ्या कोणाचा वापर केला जातोय. सायकलला पण बॅटर पाहू शकता वेळेला. सावंतला पण पाहू शकता. पंकज येतो गोलंदाजी मार्कवर. तीस धावा झाले. 24 चेंडू मध्ये 51 करायचे. चला जरा फास्ट घ्या पंच. जरा संदीप जरा सूचना करा खेळाडूंना, कारण की आपल्या प्रत्येक मॅच 6-6 षटकांची खेळवायचे. आज मेगा फायनल देखील एक्स्ट्रा मॅच आहे. पॉवर प्ले संपले. अज्जीच्या षटकात 19 आले, त्यानंतर दुसऱ्या षटकात धावले तब्बल 11. शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक मध्ये पाठवून दिला यावेळेला. स्कोअर लेग रिजन मधून चेंडू चालला. 55 षटकार.
पंकज गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ कडे मारत होते. 11 मध्ये अजून ऍड करूया काही धावा. एकच धाव. खूप चांगलं क्षेत्रक्षण. लाराचं कौतुक करेल प्रशस्तर बघा. शरीराने चेंडूला अडवलंय, शरीर झोकून दिलंय. धावसंख्या धाव फलकाती 37 धावा आपण पाहू शकता. अन्यथा चौकार 2 लाराने मी तर म्हणेल ना कमीत कमी 6 धावा वाचवल्यात, कारण 2 वेळा त्यांनी चौकार वाचवलेत. सायकलला राहुल येते. पंकज येतात गोलंदाजी मार्कवर. 37 धावा झाल्यात धाव फलकावरती. मॅच आपण पाहतो वाल्मिकी लेवनी पक्ष सिद्धिविनायक संघ. सिद्धिविनायकने प्रथम बॅटिंग केली आहे. धावा केल्यात तर आपण तर 80-81 चं लक्ष ठेवलंय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पंकज गोलंदाजी मार्कवर. पंकजने आता एण बदललंय राहुल साठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो यावेळेला. तर त्या सर्कल मध्ये आपण पाहू शकता यावेळेला शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण त्या सर्कल मध्ये मिडॉनला देखील पण एजेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली पंकजने. राहुलला मैदान सोडावं लागतं. बॅटर बाद. नीरज आलायत. खूप चांगला झेल घेतला लाराने. लाराने फाईन लीगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. पंकजला यश मिळालं. 37 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळालं. पंकज पण गोलंदाजी मार्कवर राईट अप राऊंड कडे मार्क होतो. सायकला नीरज नवीन बॅटर आलाय. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पाठवून दिला यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने हुकच्या माध्यमातून. फटका खूप चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. चौकाराने धावसंख्या 41. विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी म्हणजे 20. अजून आपण इथं चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याच्यामध्ये धावा करायच्यात आपण इथं 40. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं समीकरण. जबरदस्त बॅटिंग. आल्या नीरजने बॅटचा फेस खोलला, पाठवून दिलं लॉंग लाईटला सीमा रिषा पार चेंडूला. जबरदस्त बॅटिंग. सुरुवात दमदार झाली नीरजच्या माध्यमातून. पंकजला जरी यश मिळालं असेल पण त्याच्यावरती हल्ला चालवला जातोय. अजून येणाऱ्या आपण तर 20 चेंडू मध्ये धावा हव्यात 40. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली बॅटिंग केली जाते वाल्मिकी लेवन संघाच्या माध्यमातून. मगाशी लाराने आम्हाला सांगितलं की वाल्मिकी लेवन संघ भरपूर टच मध्ये आहे. हुक केला, पाठवून दिले स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. वाल्मिकी वाले सांगतायत की पाणी प्या, काही करा, पण मैदानावर मॅच जिंका. मॅच जिंकणं फार गरजेचं ना. पहिली मॅच जिंकली काही आत्मविश्वास वाढतो आणि समोरील संघ देखील सिद्धिविनायक हा बलाढ्य संघ. 81 धावा चेस करायचे आहेत. 47 झाल्या आहेत. काय बॅटिंग करतोय नीरज. जाता जाता त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि आकाशातच फटके मारतोय तो. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट मारत होते. पुन्हा हुक करत होता यावेळेला. चेंडू स्टिकर जवळ लागला. 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 49 धावा लागल्या. धाव फलकावरती 81 चं लक्ष असताना अजून आपण तर येणारे 18 चेंडू 32 ची गरज आहे. कारण का अर्ध्या लक्षापेक्षा जास्त लक्ष पार केलंय आणि उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 32 ची गरज आहे. मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा खेळाडू जलपान करतात. जाऊया पुन्हा एकदा आपण 3 षटकासाठी आमचे साथी समालोचक प्रसाद सरांच्याकडे. धन्यवाद.
हॅलो 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 थँक्यू बाळू, खूप खूप धन्यवाद. कंपॅरिझन आपण जर केलं तर पहिल्या सत्रामध्ये जेव्हा 3 षटकं झाली तेव्हा 30 धावा होत्या. आता आपण बघतोय 3 षटकं झाली तब्बल 49 धावा, म्हणजे तब्बल आपण बघतोय की 19 धावा या जास्त कोटलेल्या आहेत वाल्मिकी इलेव्हन या संघाने. निश्चित आपण इथे दाखवून देतो की आम्ही निश्चित या धावसंख्येचा पाठलाग सहज करू शकतो अशी बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीने केलेली आहे. राहुलने चांगली बॅटिंग केली, 2 षटकार 2 चौकार 21 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं. सावंत मात्र खूप चांगली बॅटिंग करतो, 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल 12वर तो खेळतोय. नीरजने गेल्याच आक्रमण केलं, 1 षटकार 1 चौकार 1 डबल 12वर तो खेळतोय. आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा जायतोय तो अजय सिंग. अजूनचं पॉवर प्लेचं पहिले षटक तब्बल 19 धावा अजूनने खर्च केल्या होत्या. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे म्हणजे अजयची गोलंदाजी. स्ट्राईक एंडला गोलंदाज असेल तो सावंत, ज्या सावंतच्या विरोधात 26 धावा कुठल्या होत्या त्या सुद्धा उत्तर देतो आपल्या बॅटमधून. पहिला चेंडू फुल लेत होता, ऑनसाइडला प्लेस केला, मागे जातो चेंडू फाईन लेग मध्ये. चेस सुरू आहे, शर्यत लागली आहे आणि शर्यत जिंकली चेंडूने सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर चौकार. त्या 16 धावा सावंतने दूर ठेवलाय, लांब ठेवलाय चेंडू, लेन्सचा चांगला वापर केलाय. एक पर्टिक्युलर साऊंड आपण ऐकतो जेव्हा चेंडू रिलीज करतो अज्जू, त्यामुळे प्रचंड वेगाचा वापर तो करतो, एनर्जी वापरतो. पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय, चांगला कमबॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते, आपण बघतोय धावफल करते एकूण. ओ बघूया चेंडू हवेमध्ये तिथे का जज करतोय, चूक होत नाहीये. दुर्गेशने झेल टिपलाय, फलंदाज बाद. विकेट काढली अज्जूने, षटकार मारल्यानंतर डॉट बॉल. पुन्हा आपण बघतो की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सावंतचा आणि त्या सावंतची विकेट काढली ती अज्जू सिंगने. फर्स्ट विकेट फॉर अज्जू. धावसंख्या 53 धावा धावफलकर पहिला फलंदाज बाद केलाय तो वैयक्तिक अज्जूने. आणि दुसरी विकेट आता मात्र गमावली आहे मैदानावर ती वाल्मिकी इलेव्हन या संघाने. बॅटिंगसाठी येतो तो फलंदाज नवीन प्रवीण. सावंतने चांगला अटॅक केला मैदानावर, 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. सावंत back to dugout and new batsman at number 4 प्रवीण. अजूनही 28 धावा करायच्या आहेत. बॉटम हँडचा वापर, क्षेत्ररक्षक दूरवर उभा 2 त्यापर्यंत निश्चितच करणार. या ठिकाणी बघूया, त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मधून खेळाडूकडून. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. अजूनही 27 धावांची आवश्यकता मैदानावर सामना जिंकण्यासाठी वाल्मिकी इलेव्हन या संघाला. पहिल्या सामन्याचा विजय संघ साई आई इलेव्हन यांच्यावर लगेचच चालू असलेल्या सामन्याचा विजय संघ लगेचच खेळेल पुढच्या मॅच मध्ये. 6 षटकांचा सामना. ओ वेगवान चेंडू आहे, भन्नाट वेग, प्रचंड वेग. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे येतोय. लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्येत इनसाइड एज आहे. ओके, संदीप सांगतात इनसाइड एज आहे. बॅटची आतली कड नंतर पायाला चेंडू जाऊन ब्रश झाला. एका धावेने धावसंख्येत 55 धावा धावफलकावर. 26 धावा अजूनही करायच्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी वाल्मिकी इलेव्हन संघाला. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय, पेस वाढलाय अजूच्या गोलंदाजीमध्ये. फुलर लेन बॅक टू द बॉलर, समोर ऑफर केला फटका, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक.
पहिल्या चेंडूत चौकार येऊन सुद्धा मात्र खूप चांगलं कमबॅक अज्जूने केलंय. विकेट काढली आहे. नंतरच्या 4 चेंडूत 4 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्या 56 धावा 56. 25 चाहिए 12 बॉल 25. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12 गेंदों में 25 चाहिए. चला मॅच सुरू करा. बारह चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. 12 गेंदों में 25 चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग सीझन 9 9वं पर्व या स्पर्धेचं आपण बघत आहोत. स्पर्धा सुरू असताना मॅच सुरू असताना विकेटवर शक्यतो चेंडू टाकू नका. आपण लाईव्ह क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे आपली. तुम्ही आपले शोल्डर जे रिलीज आहे तुम्ही साईडला शोल्डर रिलीज करू शकता. शोल्डर फ्री करायचे. चेंडू टाकत असताना बघतो की विकेटवर चेंडू शक्यतो टाकू नका. तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची अजूनही गरज आहे. 12 गेंदों में अभी भी 25 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. गेंदबाजी मोर्चे पे निजी दूसरा ओवर राहुल का, जिस राहुल ने पावर प्ले में 11 रन खर्च किए थे, वो गेंदबाजी मोर्चे पे आते हुए सामने है बल्लेबाज प्रवीण. एक डीप स्क्वायर ले रखा है, मिड विकेट एक रखा है, लॉन्ग ऑन एक रखा है ऑन साइड में. पहली गेंद यहाँ पे शॉर्ट ऑफ लेन, थोड़ा सा पीछे जाने के बाद गेंद को मोड़ दिया. बैकवर्ड स्क्वायर ले वहां से जब तक गेंद उठाएंगे महज 1 रन का इजाफा टीम के खाते में होता हुआ रन संख्या आगे बढ़ चुकी है स्कोर कार्ड के ऊपर. वो 57 रन 57. गेंदबाज राहुल जो निजी दूसरा ओवर अपने टीम के लिए लेके आए हैं. अभी भी 11 गेंदों का खेल शेष है और मैच को जीतने के लिए चाहिए 24-24. स्टिल रिक्वायर फ्रॉम द 11. गेंदबाज तैयार. फिर एक बार राहुल, सामने है नीरज. क्लोज मैच. अगली गेंद ओवर द विकेट. ओ क्या गेंद थी, बहुत ही बढ़िया. टच से मस होने का मौका नहीं दिया बल्लेबाज को और गेंद जैसे निकल गई बल्ले और पैड के बीच में से जो गैप था वहां से गेंद निकल गई सीधे विकेट कीपर अनिल के दस्तानों में. डॉट बॉल. जितनी गेंद यहां पे डॉट जाएगी प्रेशर बनेगा जरूर बल्लेबाजों के ऊपर. 10 गेंदें शेष है, 24 की आवश्यकता. फुल टॉस गेंद अपील अंपायर के पास. सीरीज एग्जैक्टली स्टंप के सामने पकड़ गए और पा गए वहां पे एलबीडब्ल्यू और ये विकेट मिलता हुआ गेंदबाज राहुल को. इन द क्रूशियल मोमेंट दिस विकेट फॉर राहुल. जीतने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर अजय जो आए हैं 5वें पायदान के ऊपर बल्लेबाजी के लिए. राहुल जो फिर एक बार चलेंगे अगली गेंद लेके. शॉर्ट ऑफ लेन, अच्छी गेंद. बल्लेबाज से गेंद को दूर रखा, हवा में खेल बैठे लेकिन गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं. ऑन साइड में खेलने की कोशिश, जो चाहती वो स्क्वायर लेग बाउंड्री के बाद गेंद को भेजने की, वो अपूरी रहती हुई. 8 गेंदों का खेल शेष है. 24 रन अभी भी बनाने इस मैच को जीतने के लिए वाल्मीकि 11 टीम को.
शॉर्ट ऑफ लेंथ, एक्स्ट्रा बाउंस, वाइड बॉल एंड 1 फॉर द ओवर। अच्छा पेस है, अच्छा बाउंस है इस विकेट के ऊपर। सावली मैदान, देसाई गांव। अब गेंदे शेष वो 8 चाहिए, अभी भी 27 मैच को जीतने के लिए। 23 रन, 23 रिक्वायर फ्रॉम द 8। स्लोर वन गेंद, हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, वहां पे गलती नहीं करेंगे अज्जू और बल्लेबाज आउट। काफी बड़ा विकेट यहां पे मिलता हुआ। अजय बैक टू डगआउट का कुछ कर नहीं पाया अपने टीम के लिए और एक बेशकीमती विकेट अपने लिए निकालते हुए गेंदबाज राहुल। निजी दूसरा विकेट राहुल के लिए। महज 1 रन बल्ले से आता हुआ, एक वाइड के रूप में आता हुआ। सिर्फ 2 रन इस ओवर में अब तक खर्च किए हैं और इस ओवर की आखिरी गेंद। ये टर्निंग पॉइंट हो चुका है इस मैच का, जिस ओवर में रन भी नहीं आए, 2 विकेट भी चटकाए गेंदबाज राहुल ने। नाम तो सुना ही होगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर 6 नंबर के ऊपर बबलू। हवा में गेंद, फिर एक बार अज्जू गेंद के नीचे और एक विकेट, बैक टू बैक विकेट। 3 विकेट चटका है मैन विद द गोल्डन आर्म राहुल। फेंका है राहुल ने। महज 2 रन खर्च किया, 3 विकेट चटका अपनी टीम के लिए और इस टूर्नामेंट का, इस मैच का ये टर्निंग पॉइंट ओवर हो सकता है। गेंदबाजी मोर्चे पे आते हुए वो गेंदबाज दुर्गेश। पारी का आखिरी ओवर, जहां पे वाल्मीकि 11 टीम को चाहिए मैच को जीतने के लिए 23 रन। 6 गेंदे शेष, 23 की आवश्यकता। नए बल्लेबाज गोविंदा जो 9 स्ट्राइक एंड पे दिशा में खड़े हैं और स्ट्राइक एंड पे हो प्रवीण। 6 गेंदे 23 रन। दुर्गेश निजी पहला ओवर, हल्का सा कट, लेग कटर बॉल जो काफी बाहर निकली है और वहां पे लेफ्ट आर्म बॉल है। नेशनल कट यहां पे जरूर देखने को मिलेगा। वाइड बॉल का सिग्नल किया यहां पे विजय पाटिल ने। 6 गेंदे शेष, 23 चाहिए। अच्छी गेंद, बहुत ही बेहतरीन लेंथ का इस्तेमाल किया गेंदबाज दुर्गेश ने। गुड लेंथ के ऊपर गेंद लिया, पिचिंग होने के बाद दस्ती थे विकेट कीपर अनिल के दस्तानों में। डॉट बॉल, 5 गेंदे शेष, चाहिए 22। फुल टॉस गेंदे, ऑन ड्राइव किया गेंद वहां पे मिड विकेट की दिशा में। जब वहां से गेंद उठाएंगे, 1 रन। 2 रन के लिए निकल पड़े, 2 रन यहां पे पूरे कर लेंगे। अभी भी 20 चाहिए, रन संख्या हो चुकी है वो 61। 4 गेंदे शेष, 20 की आवश्यकता। फुलर लेनी है गेंद, थोड़ा सा शफर होने के बाद खेलने की कोशिश। महज अब यहां पे औपचारिकता बची है, 3 गेंदों का खेल शेष है और 20 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। स्क्वायर कट करने की कोशिश, 1 मोर डॉट बॉल। सिकंजा कस लिया है पिछले ओवर से जब राहुल ने गेंदबाजी की। महज 2 रन खर्च किए, 3 विकेट निकाले और वहां से वापसी की है सिद्धिविनायक 11 टीम ने। ओ बॉडी लाइन, यहाँ पे डेलिब्रेट होगा जरूर, रन मिलेगा नहीं, पीछे जाना होगा फिर एक बार अपने स्टांस के ऊपर, स्ट्राइक एंड के ऊपर। कोई भी शॉट ऑफर नहीं किया वहां पे बल्लेबाज ने।
हालांकि गेंद शोल्डर के लगने के बाद वहां पे डाइवर्ट हो गई थी। महज एक गेंद शेष और चाहिए 20 रन। गेंद हवा में, खिलाड़ी नहीं है वहां पे। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन, 13 रन से इस मैच को जीता है सिद्धिविनायक 11 ने। चला, सिद्धिविनायकचे संगणक सुद्धा टॉससाठी या। आई साई 11चे संगणक ऑलरेडी उपस्थित आहेत। आपण लगेच टॉस करणार आहोत। विनर विनर टीम मध्ये लगेच मॅच सुरू केली जाईल, याची मात्र नोंद घ्यायची आहे। सो अनिल